पालखेड कालव्याच्या काँक्रिटीकरणाला धुळगाव पिंपरीत शेतकऱ्यांचा कडाडून विरोध, काम पाडले बंद। पालखेड डाव्या कालव्याच्या काँक्रिटीकरणाचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे। येवला तालुक्यातील धुळगाव पिंपरी शिवारात सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवत सुरू असलेले काम बंद पाडले। काँक्रिटीकरणामुळे भविष्यात शेती उद्ध्वस्त होईल अशी भीती व्यक्त करत शेतकरी आक्रमक झाले आहेत। नेमका विरोध कशासाठी? शेतकऱ्यांच्या मते कालव्याला काँक्रिटीकरण केल्यामुळे नैसर्गिक पाणी झिरपण्याची प्रक्रिया पर्कलेशन पूर्णपणे थांबेल। यामुळे कालव्यालगत असलेल्या परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणी पातळीत मोठी घट होईल। परिणामी बारमाही बागायती असलेली शेती कोरडी पडण्याची शक्यता आहे। पाणी अडवा, पाणी जिरवा या संकल्पनेला हरताळ फासून शासन आमची पाण्याची सोय हिरावून घेत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। शेतकऱ्यांचा संताप आणि मागणी। धुळगाव पिंपरी परिसरात काम सुरू होताच मोठ्या संख्येने शेतकरी एकत्र आले। त्यांनी कंत्राटदाराला काम थांबवण्यास भाग पाडले। जोपर्यंत प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत काँक्रिटीकरण करू देणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे। कालव्याचे पाणी जमिनीत झिरपल्यामुळेच आमच्या विहिरींना पाणी असते। जर काँक्रिटीकरण झाले तर जमिनीची पाणी पातळी खालावेल आणि आमची बागायती शेती कायमची धोक्यात येईल। प्रशासनाने आमची ही मागणी विचारात घ्यावी आणि हे काम तत्काळ थांबवावे। भगवान ठोंबरे, स्थानिक शेतकरी। या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण असून जलसंपदा विभाग यावर काय तोडगा काढणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी सचिन वखारे, येवला। सदर पालखेड डाव्या कालव्यावरती 4 नंबर 33 आणि धुळगाव पिंपरी शहरामध्ये सदरचं जे काँक्रिटीकरण करताय इरिगेशन मार्फत, सदरचं काँक्रिटीकरण केल्यामुळं या परिसरातील हजारो हेक्टर क्षेत्र नापीक होऊन जाईल। त्याला पाणी मिळणार नाही, कारण या पाणी फिरल्यामुळं भविष्यामध्ये जनावरांना, गुरांना, ढोरांना सगळ्यांना पाणी मिळतं आणि उन्हाळ्यात पिण्याची पाण्याची टंचाई भासते। सदर काँक्रिटीकरण कागदाचं आच्छादन करून आणि खूप असं मोठ्या स्वरूपाचं करताय, त्यामधून शेतकऱ्यांना एक थेंबही पाणी जिरणार नाही। असं पाटाची ग्रॅव्हिटी चांगली असल्यामुळं तिथं काँक्रिटीकरण करायची गरज नाही। इथल्या सदर पिंपरी धुळगाव शिवारातील सर्व शेतकऱ्यांचा त्याला तीव्र विरोध आहे। तरी शासनाने इरिगेशन कार्यकारी अभियंत्यांनी याची नोंद घ्यावी आणि इथं कुठल्याही प्रकारचं काँक्रिटीकरण झालं नाही पाहिजेत, कारण ते झाल्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांचं इथं पाणी पिण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण होईल। आणि इथं उंच ठिकाण असल्यामुळं इथं खडकाळ प्रदेश हा, आणि या खडकाळवरती काँक्रिटीकरण करायचं कुठंही कारण नाही। पण हा घाट कशा करता घातला आहे हे आम्हाला पण कळत नाही। तुम्हाला ठेकेदाराचे बिलं असेल घ्यायचे तर तुम्ही घेऊ शकता, अनेक स्पॉट आहे, निफाडला करा, कुठे दुसरी करा, पण आमच्या धुळगाव पिंपरी शिवारात हा कुठल्याही प्रकारचं काँक्रिटीकरण होऊ नये अशी आमची शासनाला विनंती आहे। माझे नाव वैभव सुभाषराव गायकवाड, मी शेतकरी राहणार धुळगाव पिंपरी शिवार। धुळगाव आणि पिंपरी शिवारमधनं जो पाट गेलेला आहे तर त्याचं विनाकारण अस्तरीकरण चालू आहे। तर तिथे त्याचा फ्लो चांगला आहे, शिवाय तिथं रॉक आहे, खडक असल्यामुळे पाण्याचे लॉसेस पण नाही आहे, तर विनाकारण शासनाचा हा पैसा व्यर्थ चाललेला आहे। तसंच जर हे काँक्रिटीकरण झालं तर इथे जवळपास हजारो एकर जमीन ही नापीक होणार आहे। जे आम्हाला आत्ताच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, पण जर हे काँक्रिटीकरण झालं तर साधारणतः सप्टेंबर-ऑक्टोबरपासूनच इथं पिण्याच्या पाण्याचे तसेच पिकाच्या पाण्याचे हाल होणार आहे। तर ह्या जे काही काँक्रिटीकरण चाललं आहे त्याला आमचा सर्व धुळगाव तसेच पिंपरी शिवारातील शेतकऱ्यांचा तीव्र असा विरोध आहे। कृपया शासनाने या विषयाची दखल घ्यावी व सर्व शेतकऱ्यांना सहकार्य करावे। आमची प्रमुख मागणी अशी आहे की या अस्तरीकरणाला आमचा विरोध आहे। इथे हे होऊ नये, इथे रॉक आहे, इथनं पाणी चांगलं फ्लो होतं, लॉसेस होत नाही, तरी हे काम थांबवावं अशी आमचे आपले येवल्याचे लाडके आमदार श्री भुजबळ साहेब यांना देखील विनंती आहे। धन्यवाद। सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस, येवल्याचे नवीन वैभव, लक्झरी सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम। आकर्षक लक्झरी रूम्स, खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज AC रूम्स, आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता, चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट, मल्टीव्हिजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात, मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा, शहराच्या गजबजाटातून दूर, हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा, हॉटेल वर्मा पॅलेस,
जिथे प्रत्येक भेट होते खास. आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो.